7 दिवसानंतर तक्षक सर्प येऊन दंश करणार आहे हे समजल्यानंतर परीक्षितांनी आपला ज्येष्ठ पुत्र जन्मेजयाला राजगादीवर बसवले। पत्नी पुत्र संपत्तीचा सगळ्यांचा त्याग करून राजा हरिद्वारला गंगा किनारी येऊन बसले। शुकताल या ठिकाणी जेव्हा राजा परीक्षित येऊन बसले, हळूहळू बातमी सगळीकडे पसरू लागली। सर्व साधू संत महात्म्यांना समजलं, तेव्हा हळूहळू सर्व साधू संत महात्मे राजा परीक्षिताच्या समोर गंगा किनारी येऊन बसलेले आहेत। अत्रि, वशिष्ठ, चवन, शरद्वान, भरद्वाज, मेधातिथी, देवल, अरिष्ट, नेमी, भृगु, वशिष्ठ, अंगिरा, पुलस्य, पुलह, क्रतु, व्यास, नारदादिक सर्व साधू संत महात्मे समोर येऊन बसले। आणि एवढे साधू संत महात्मे समोर येऊन बसल्यानंतर राजाच्या उद्धारासाठी आपापसात चर्चा करू लागले। 7 दिवसात राजाचा उद्धार होण्यासाठी काय केलं पाहिजे। आणि तेवढ्यात त्या ठिकाणी व्यासनंदन परमहंस परम महाभागवत साक्षात भगवान परमात्म्याचेच अवतार श्री शुकदेवजींचं आगमन झालं। आणि श्री शुकदेवजी महाराज आल्याबरोबर हजारो साधू संत महात्मे जागेवर उभे राहिलेले आणि हात जोडून नमस्कार केलेला आहे। श्री शुकदेवजी महाराज की जय, श्री शुकदेवजी महाराज की जय, श्री शुकदेवजी महाराज की जय। दिव्य विग्रह, अजानु बाहू, दिव्य अशी कांती, उरळे केस आणि परम महाभागवत असणारे साक्षात श्री राधाजींचे शिष्य गोलोक धामवासी श्री शुकदेवजींचं जेव्हा आगमन झालं, हजारो साधू संत महात्मे जागेवर उठून उभे राहिले आणि त्यांनी हात जोडून श्री शुकदेवजींना नमस्कार केलेला, त्यांचं स्वागत केलेलं। उठून उभे राहणारे साधू संत महात्मे कोण होते तर म्हणतात, जे हजारो साधू संत महात्मे उठून उभे राहिले ते अत्रि, वशिष्ठ, चवन, शरद्वान, भरद्वाज, मेधातिथी, देवल, अरिष्ट, नेमी, देवराज, भृगु, वशिष्ठ, क्रतु, व्यास, नारदादिक सर्व साधू संत महात्मे होते। काही तपोवृद्ध होते, काही वयोवृद्ध होते, काही ज्ञानवृद्ध होते, काही सतयुगातले होते, काही द्वापारातले होते, काही त्रेतातले होते, काही कलियुगातले होते। काहींचं वय हजारो वर्ष वयाचे होते। अतिशय ज्ञानी असणारे ते महात्मे होते। तरी देखील 16 वर्ष वयाच्या श्री शुकदेवजींना आलेलं बघितल्याबरोबर ते सर्वजण उठून उभे राहिले आणि त्यांनी हात जोडून नमस्कार केला। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु का दर्शन कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु को दर्शन कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। प्रभु की राह बताने वाले, यमराज बताने वाले, प्रभु की राह बताने वाले, यमराज बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु का दर्शन कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम।
कर विष का प्याला, जाने यम के दारा, अमृत पान कराने वाले, सुधा पिलाने वाले, अमृत पान कराने वाले, जब सुधा पिलाने वाले, तुम हो राम तुम हो राम तुम हो राम हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्शन कराने वाले, तुम हो राम तुम हो राम। करयावे हम पतित और अभिमानी, तुम करयावे हम पतित और अभिमानी, प्रभु का दर्शन कराने वाले, हरि कथा सुनाने वाले, प्रभु का दर्शन कराने वाले, हरि कथा सुनाने वाले, तुम भोला भोला तुम भोला भोला तुम भोला भोला तुम भोला भोला, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु का दर्शन कराने वाले, तुम भोला भोला तुम भोला भोला। तेरा क्या पावे बस शीश झुकाते गावे, प्यार तेरा क्या पावे बस शीश झुकाते गावे, आत्मा ज्ञान कराने वाले, हरि बुद्धि दिलाने वाले, आत्मा ज्ञान कराने वाले, वो बुद्धि दिलाने वाले, तुम भोला भोला तुम भोला भोला, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु का दर्शन कराने वाले, तुम भोला भोला 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 तुम भोला भोला। श्री शुकदेव जी महाराज की हजारों वर्ष वयाचे सर्व साधू संत महात्मे का प्रणाम करत आहे श्री शुकदेवजींना, कारण श्री शुकदेवजी महाराज सर्वसामान्य नाही। श्री शुकदेवजी महाराजांचं वय आहे फक्त 16 वर्ष। 16 वर्ष वयाचे श्री शुकदेवजी महाराज आल्यानंतर त्यांचे वडील व्यासजी महाराज सुद्धा जागेवर उभे राहिले। व्यासजी ज्यांना वंदन करतात ते नारदजी महाराज सुद्धा जागेवर उभे राहिले। कृतयुगातले, सतयुगातले, त्रेतातले, द्वापारातले आणि कलीतले सुद्धा महात्मे उठून उभे राहून नमस्कार करताय। याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की मनुष्याचं वय किती आहे याला महत्व नाही। मनुष्याने किती परमार्थ केलेला आहे यालाही महत्व नाही। किती पारायण केलेले आहेत यालाही महत्व नाही। किती पाठांतर केलेले आहे गाथा ज्ञानेश्वरीचं यालाही महत्व नाही। महत्व अवस्थेला आहे। जेवढं ही ज्ञान प्राप्त केलेलं आहे, किती कथा केलेले आहे यालाही महत्व नाही। त्या जीवनामध्ये किती उतरवलेले आहे याला महत्व आहे। त्या आत्मसात किती केलेले आहे, जीवनात किती उतरवलेले आहे याला महत्व आहे। म्हणून 16 वर्ष वयाचे आहे श्री शुकदेवजी महाराज, परंतु अवस्थेने सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे। परम
भागवत आत्मज्ञानी आहे. म्हणूनच 16 वर्ष वयाच्या श्री शुकदेवजींना आलेलं बघितल्याबरोबर सर्व साधू संत महात्मे जागेवर उभे राहून नमस्कार करतायत. परमार्थामध्ये पाठांतरापेक्षा आत किती उतरवलेलं आहे, जीवनामध्ये त्याचा अवलंब किती केलेला आहे, त्या भक्तीची अंमलबजावणी किती झालेली आहे याला महत्व आहे, अवस्थेला महत्व आहे, ज्ञानालाही महत्व आहे. सर्व गुण संपन्न आणि ज्ञानी आहेत श्री शुकदेवजी महाराज. आणि गोलोक धामवासी श्री राधाजींचे शिष्य आहेत श्री शुकदेवजी महाराज. चराचरामध्ये भगवान परमात्म्याचं ज्यांना दर्शन घडतंय ते श्री शुकदेवजी महाराज आहेत. स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये रममान होऊन भगवंताची भक्ती करणारे दिव्य असे महात्मे आहेत श्री शुकदेवजी महाराज. असे श्री शुकदेवजी महाराज आलेलं बघितल्यानंतर राजानेही त्यांचं स्वागत सत्कार केलेला आहे. उच्च आसनावर बसवलं, पाद प्रक्षालन केलं, हात जोडून नमस्कार केला आणि एकही क्षण वेळ व्यर्थ वाया न घालवता परीक्षितांनी श्री शुकदेवजींच्या पुढे हात जोडून प्रश्न विचारला. हे प्रभू, अत पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषसेवया कार्यो म्रियमानस्य सर्वथा. राजा परीक्षिताने पहिला प्रश्न विचारला. हे प्रभू, अत पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं, तुम्ही योग्यांचेही योगी, गुरूंचेही गुरु आहात, तुम्ही आत्मज्ञानी महात्मे आहात, तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. सांगा प्रभो, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे अशा मरणासन्न व्यक्तीने आत्मोद्धार करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? काय विचारलंय? ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने आत्मोद्धारासाठी काय केलं पाहिजे? राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न श्री शुकदेवजींना विचारला, श्री शुकदेवजींच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं. श्री शुकदेवजी खुश झाले, कारण आत्मोद्धाराबद्दल प्रश्न विचारलेला आहे, एक पारमार्थिक प्रश्न विचारलेला आहे. मी काल परवाच सांगून गेले, जीवनामध्ये संत भेट फार अवघड आहे. सर्व पुण्याचा साठा जेव्हा होतोय तेव्हा जीवनामध्ये संत भेट होते. आणि अशा महात्म्यांची, दिव्य अशा महात्म्यांची जर भेट झाली तर त्या महात्म्यांची भेट झाल्यानंतर त्यांना कधीही लौकिक प्रश्न विचारू नका. महाराज, आमचं दुकान चालेल की नाही, आमच्या शेतमालाला भाव मिळेल की नाही, आमच्या मुलाचं लग्न लवकर जमेल की नाही, आम्हाला नातू होईल की नाही, आमच्या शेतामध्ये बोर पाडायचा आहे त्याला पाणी लागेल की नाही, असे प्रश्न विचारायचे नाही. जर संत भेट झाली तर संत महात्म्यांना केवळ एवढंच विचारायचंय, आत्मोद्धारासाठी पारमार्थिक विषय त्यांच्या पुढे मांडायचे की भगवान परमात्म्याची भेट होण्यासाठी, त्या भगवान परमात्म्याची कृपा माझ्यावर होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, काय मी उद्धार पावेना, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. संत भेट झाली तर त्या साधू संत महात्म्यांना एवढंच विचारा, माझा उद्धार कधी होईल, माझा उद्धार होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, त्या भगवान परमात्म्याला मी आवडावा याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, त्या भगवान परमात्म्याची माझ्यावर कृपा व्हावी याच्यासाठी मी कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे, माझ्यावर भगवंताची कृपा कधी होईल, कशी होईल, हा प्रश्न, हा पारमार्थिक प्रश्न विचारला पाहिजे. जसा प्रश्न संत महात्म्यांनी विचारलेला आहे.
जर पारमार्थिक विषय साधू संतांच्या पुढे ठेवले तर साधू संतांना ते पारमार्थिक विषय ऐकल्यानंतर आवड निर्माण होते आणि त्यांना आनंद होत असतो. श्री शुकदेवजींना जेव्हा आत्मोद्धाराबद्दल राजाने प्रश्न विचारला, श्री शुकदेवजींना आनंद झाला. कारण राजा परीक्षित असाही प्रश्न विचारू शकत होते, महाराज माझं मरण जवळ आलेलं आहे, आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प मला दंश करणार आहे, माझी जीवन यात्रा संपणार आहे, सांगा महाराज मी माझ्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे, मी माझ्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे. राजा असंही विचारू शकत होते, परंतु राजाने तसं विचारलेलं नाही. राजाने काय विचारलेलं आहे? राजा परीक्षिताने विचारलेलं आहे, ज्यांचं मरण जवळ आलेलं आहे त्यांनी आत्मोद्धारासाठी काय केलं पाहिजे, मी आत्मोद्धारासाठी काय केलं पाहिजे हा वैयक्तिक प्रश्न झाला. परंतु राजाने वैयक्तिक प्रश्न विचारलेला नाही, राजा परीक्षितांनी सार्वभौम प्रश्न विचारलेला आहे, सगळ्यांसाठी प्रश्न विचारलेला आहे, सर्व जगत कल्याणासाठी प्रश्न विचारला, सगळ्यांसाठी हा प्रश्न विचारलेला, वैयक्तिक स्वतःसाठी विचारलेला नाही. ज्यांचं मरण जवळ आलंय त्यांनी काय केलं पाहिजे. राजा असंही विचारू शकत होते, महाराज मला 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन दंश करणार आहे, सर्पाने दंश केल्यानंतरही त्या सर्पाचा माझ्यावर काही परिणाम व्हायला नको याच्यासाठी काही मंत्रतंत्र आहे का, असाही प्रश्न राजाने विचारला असता तरी चाललं असतं. राजा असाही प्रश्न विचारू शकत होते की असं काहीतरी मंत्रविद्या मला सांगा की सर्प माझ्या जवळच येणार नाही. राजा असंही विचारू शकत होते, राजा असंही विचारू शकत होते, सांगा महाराज मला शृंगी ऋषींनी शाप दिलेला आहे, त्या शापापासून मुक्त होण्याचा काही उपाय आहे का, असाही प्रश्न विचारू शकत होते. परंतु राजाने असा प्रश्न विचारलेला नाही. राजाने शापाचा स्वीकार केलेला आहे. एका महात्म्यांनी जो शाप दिला तो शाप राजाला प्राप्त झालेला आहे, परंतु एवढा मोठा अपराध राजाने केलेला नाही की जेवढा मोठा शाप शृंगी ऋषीने राजाला दिलेला आहे. एक मृत सर्प गळ्यामध्ये घातला आणि त्याच्यासाठी डायरेक्ट मरणाचाच शाप प्राप्त झालेला आहे, मृत्यूचा शाप मिळालेला. राजा सुद्धा सर्वसामान्य नव्हते, राजा परीक्षित सर्वसामान्य नव्हते आणि राजाला स्वतःचा उद्धार करून घेणं ही एवढं कठीण नव्हतं. विचार करा, राजा परीक्षिताला स्वतःचा उद्धार करून घेणं एवढं कठीण नव्हतं. राजामध्ये एवढी ताकद होती की राजा सुद्धा शृंगी ऋषीला शाप देऊ शकत होते, एवढं सामर्थ्य परीक्षितांमध्ये होते. कारण परीक्षित राजा धर्मात्मा होते, परंतु परीक्षितांनी शृंगी ऋषींना शाप दिलेला नाही, उलट शृंगी ऋषींच्या शापाचा स्वीकार केलेला. आणि राजाला स्वतःचा उद्धार करून घेणं कठीण का नव्हतं, त्याचंही कारण आहे का. कारण राजा परीक्षित सर्वसामान्य नाही, ज्यांचे आजोबा पांडव आहेत आणि ज्यांचा आजोबांचा रथ साक्षात भगवान परमात्म्याने चालवलेला आहे ते परीक्षित सर्वसामान्य असतील का. ज्यांच्या आजोबांचा रथ भगवंताने चालवलेला आहे, ज्यांची आजी भगवान परमात्म्याची सख्खी बहीण होती सुभद्रा, भगवान द्वारकाधीशांची सख्खी बहीण आहे परीक्षितांची आजी. त्या परीक्षितांना उद्धार करून घेणं कठीण आहे का. ज्या परीक्षितांना मातृगर्भामध्ये आईच्या गर्भामध्ये उत्तरेच्या गर्भामध्ये असताना भगवान परमात्म्याने जाऊन ज्यांचे प्राण वाचवलेले आहे आणि ज्यांनी आईच्या गर्भातच भगवंताचं दर्शन केलेलं आहे ते परीक्षित सर्वसामान्य असतील नाही. एवढा मोठा अधिकार आहे की भगवान परमात्मा द्वारिकेवरून उत्तरेच्या बालकाला बघण्यासाठी आले हस्तिनापुरामध्ये आणि त्या बालकाला मांडीवर घेतलं. म्हणजे परीक्षित जेव्हा बाल्यावस्थेमध्ये होते तेव्हा द्वारकाधीश बघायला आल्यानंतर द्वारिकाधीशांनी ज्यांना मांडीवर खेळवलेलं आहे ते परीक्षित आहेत. साक्षात भगवान परमात्म्याने ज्यांना अंगा खांद्यावर खेळवलेलं आहे ते परीक्षित आहेत.
त्यांना स्वतःचा उद्धार करून घेणं सोपं आहे? कठीण होतं? अजिबात नाही, अतिशय सोपं आहे. एवढी कठीण गोष्ट नव्हती. परंतु तरी देखील राजा परीक्षिताने प्रश्न विचारला आणि तो प्रश्न स्वतःसाठी नाही, ज्यांचं मरण जवळ आलेलं आहे त्यांनी काय केलं पाहिजे. म्हणजे राजाने स्वतःच्या अनुषंगाने कलियुगातल्या भविष्यातल्या सगळ्यांचा तुमचा आमचा विचार केलेला आहे आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी पहिलाच प्रश्न विचारलेला आहे. श्री शुकदेवजींना सांगा महाराज काय केलं पाहिजे. परीक्षिताचं मरण जवळ आलेलं होतं. परीक्षितांना तरी माहित होतं की 7 दिवस त्यांना मरण येणार नाही. परीक्षितांना तरी पूर्ण गॅरंटी होती की 7 दिवस पर्यंत तक्षक सर्प माझ्या जवळ येणार नाही. तुमच्या आमच्यापैकी कुणाला गॅरंटी आहे का की उद्यापर्यंत मी जिवंत राहू शकेल? ज्याला गॅरंटी असेल त्यांनी एकदा हात वर करून दाखवा की मला पूर्ण खात्री आहे की उद्या पर्यंत मी जिवंत राहीन. खात्री आहे कुणाला? कुणालाही गॅरंटी नाही. याचा अर्थ मरणासन्न कोण आहे? मरणासन्न तुम्ही आम्ही आपण सर्वजण आहोत. आपलं मरण जवळ आलेलं आहे. 7 दिवसामध्ये आपलं मरण आहे. कुणी बुधवारी मरणार आहे, कुणी गुरुवारी मरणार आहे, कुणी शनिवारी मरणार आहे, कुणी रविवारी मरणार आहे. 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे. तुम्ही आम्ही सर्वजण मरणासन्न आहोत. म्हणून हा प्रश्न तुमच्या आमच्यासाठी आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, हो क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का.
हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी। फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। वो साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा आहे इस जिंदगी का। तुम्ही आम्ही आपण सर्वजण मरणासन्न आहोत। तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं मरण जवळ आहे। 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे आणि 7 दिवसाच्या आत तुम्हा आम्हाला उद्धाराचं साधन शोधायचं आणि साध्यापर्यंत पोहोचायचं। म्हणून राजाने तुमच्या आमच्यासाठी प्रश्न विचारला। प्रश्न श्री शुकदेवजींना आवडला म्हणून श्री शुकदेवजी महाराज स्मित हास्य करू लागले आणि आधी जगत कल्याणासाठी मौन सोडलं। श्री शुकदेवजींनी जगत कल्याणासाठी मौन सोडलं, बोलायला सुरुवात केली आणि पहिल्याच वाक्यामध्ये राजाच्या प्रश्नाची स्तुती केलेली। श्री शुकदेवजी महाराज यांनी ब्रह्मबीजापासून बोलायला सुरुवात केलेली। ब्रह्मबीज आहे व हे अक्षर आणि श्री शुकदेवजींनी व या अक्षरापासून बोलायला सुरुवात केलेली। व हे ब्रह्माचं बीजाक्षर आहे। गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी रामचरित मानसची सुरुवात सुद्धा व या शब्दापासून केलेली। वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको। वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि व हे ब्रह्माचं बीजाक्षर आहे म्हणून व या शब्दापासून बोलायला सुरुवात केलेली। आणि श्री शुकदेवजी महाराज म्हणतायत हे राजन वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मवीत सम्मदा पुंसा श्रोतव्यादिषु पराः। वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं हितं नृपा। हे राजन तुमचा प्रश्न वर्यान आहे। वर्यानेश ते प्रश्न फार महत्वपूर्ण आहे, श्रेष्ठ आहे, जगत कल्याणासाठी आहे। कृतो लोकहितं नृपः, लोकहितासाठी तुम्ही प्रश्न विचारलेला आहे। आत्मविद सम्मत पुंसा श्रोतव्यादिषु पराः। आत्मवेत्ता पुरुषाने उद्धार करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? हे राजन श्रवण करा। श्री शुकदेवजींनी परीक्षिताला आत्मोद्धारासाठी लवकरात लवकर उद्धार होण्याचे उपाय सांगितलेले आहेत। श्री शुकदेवजी म्हणतायत राजन तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्य तिच्छताभयम्। श्री शुकदेवजी महाराजांनी उपाय सांगितलेले आहे लवकरात लवकर उद्धार होण्याचे। म्हणतात उद्धारासाठी जीवात्म्याने पहिला उपाय केला पाहिजे श्रोतव्य। श्रोतव्य म्हणजे श्रवण भक्ती केली पाहिजे। जी तुम्ही सर्वजण बसून श्रवण भक्ती करतायत, श्रवणेंद्रियांच्या द्वारे कथा श्रवण करतायत, त्याला श्रवण भक्ती म्हणतायत। नवविधा भक्ती मधली जी प्रथम भक्ती आहे श्रोतव्य। का करायचंय श्रवण? म्हणतात सत्संगामध्ये कथा कीर्तनामध्ये येऊन बसले आणि जर आपण श्रवण भक्ती केली तर श्रवण भक्ती केल्यानंतर तो भगवान परमात्मा कुठे आहे, कसा आहे, भक्ती का करायची आहे, कशी करायची आहे,
कुणाची करायची आहे? ज्याची भक्ती करायची आहे त्याची भक्ती केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? ज्याची भक्ती करायची आहे त्याचा स्वभाव कसा आहे याचं सगळं ज्ञान कथा कीर्तनांमध्ये सत्संगामध्ये श्रवण करायला मिळतं. म्हणून श्रवण भक्ती करायची. श्रवणाद्वारे तो भगवान परमात्मा कसा आहे हे ऐकल्यानंतरच आपलं त्याच्यावर प्रेम होईल. त्याला प्राप्त करण्यासाठी आपण आपली इच्छा जागृत होईल आणि त्याला प्राप्त करण्यासाठी आपण मार्गक्रमण करणार. म्हणून आधी श्रवण करून भगवंताला जाणून घेतलं पाहिजे. श्रवण कीर्तन झाले ते पावन, श्रवण कीर्तन झाले ते पावन, झाले ते पावन, झाले ते पावन, श्रवण कीर्तन झाले ते पावन, श्रवण कीर्तन झाले ते पावन, श्रवण कीर्तन झाले ते पावन. सनकाधिक जाण, सनकाधिक जाण श्रवण कीर्तन झाले ते पावन, श्रवण कीर्तन झाले ते पावन, झाले ते पावन. श्रवण कीर्तन भक्ती करून सनकादिक सारखे संत महात्मे पावन झालेले आहे. म्हणून पहिली भक्ती करायची श्रवण भक्ती. ही श्रवण भक्ती केल्यानंतर त्या भगवंताला आपण जाणू शकतो आणि जाणल्यानंतर त्याच्यावर प्रेम निर्माण होईल. तेव्हा त्याला प्राप्त आपण करण्यासाठी मार्गक्रमण करणार. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत, जाने बिनु होय नहीं प्रीति, 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 सत्संगाच्या माध्यमातून आपण त्याला जाणून घ्यायचंय. तो कसा आहे, तो कुठे राहतो, तो कसा भेटेल, तो भेटल्यानंतर आपल्याला काय होईल, आपलं काय होईल हे सगळं जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हा त्याच्यावर प्रेम जडेल आणि मग नंतर आपण त्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू. म्हणूनच आपण त्याला सत्संगाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे. स्वामीजी म्हणतायत, जाने बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु होय नहीं प्रीति, बिनु भरती के होय नहीं प्रीति, राम सिया राम सिया राम
उपाय सांगितलेला आहे कीर्तितव्यश्च. कीर्तितव्यश्च म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामाचं कीर्तन करायचंय, कीर्तन भक्ती करायची. कीर्तन भक्ती जर केली, त्या भगवान परमात्म्याला जाणून घेतल्यानंतर त्याला प्राप्त करण्याचा जर सोपा कोणता उपाय असेल तर ते आहे भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन. ते नामसंकीर्तन करायचंय. आणि नामसंकीर्तन केल्यानंतर तिसरा उपाय सांगितलेला आहे. श्री शुकदेवजी महाराज म्हणतायत स्मर्तव्य. आतल्या आत मनातल्या मनात भगवान परमात्म्याचं स्मरण करायचंय. बरेच जण ऐकणारे म्हणतील महाराज तुम्ही म्हणतायत की रात्रंदिवस श्रवण भक्ती करायची, रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन करायचंय, कीर्तन भक्ती करायची. हे जर आम्ही करत बसलो तर आमचा संसार कोण करेल, आमच्या दुकानाकडे कोण बघेल, आमच्या संसाराकडे कोण बघेल, आमच्या मुलं बाळांकडे कोण बघेल, घरातले काम कोण बघेल जर आम्ही श्रवण कीर्तनच करत बसलो तर. आता श्रवण आणि कीर्तन भक्ती करणं फारसं अवघड राहिलेलं नाही. श्रवण करायची इच्छा मनामध्ये निर्माण झाली की कथा श्रवण करायची आहे तर इच्छा झाल्याबरोबर आपल्याला कुठे दूर जायची आता गरज नाही. प्रत्येकाकडे एक यंत्र आहे. काय जागे आहेत ना सर्वजण? काय आहे प्रत्येकाकडे? बोला पटकन की येऊ माईक घेऊन खाली. काय आहे प्रत्येकाकडे? मोबाईल आहे. आणि त्या मोबाईल मध्ये जरी तुम्ही नाव टाकलं, तुम्हाला ज्यांच्या मुखारविंदातून कथा श्रवण करायची असेल त्यांचं नाव जरी टाकलं किंवा स्पीकरचं बटन दाबल्यानंतर एवढं जरी बोलले हरिभक्ती परायण सोनाली दीदीजी महाजन आळंदीकर, तरी लगेच सर्व कथा कीर्तन लगेच टीव्हीवर जसे येत आहेत चॅनल लावल्याबरोबर तशा पद्धतीने मोबाईलवर लगेच येत आहे. सर्व कथा कीर्तन याच्या आधी घडलेले, याच्या नंतर होणारे सर्व काही येत आहे. आणि घरी बसल्या सगळं काही करत असताना आपल्याला सहज कथा श्रवण करता येते. फक्त मोबाईल चार्जिंग असला पाहिजे, बाकी कसलीही आवश्यकता नाही. आणि दुसरी गोष्ट कानपूर लाईन चांगली पाहिजे, मग श्रोतव्य ही भक्ती करता येते. दुसरी भक्ती स्मर्तव्य. दुसरी भक्ती सांगितलेली कीर्तितव्यश्च का हो, मग आम्ही रात्रंदिवस कीर्तन करायचंय तर आमचं घरचे काम कोण करेल? महाराज भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी काहीही सोडण्याची गरज नाही, कुठेही जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. त्याच्यासाठी काय करायचंय? घरी आपले काम चालू असतानाच आपण भगवंताचं भजन करायचंय. कबीरजी महाराज म्हणतायत काम करते चलो नाम जपते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, राम की वासना को मिटाते 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 चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, करते चलो नाम जपते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, हम करते चलो नाम जपते चलो, हम करते चलो नाम जपते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो. आपण घरातले काम करता करता भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय. संत महात्मे म्हणतायत कामामध्ये काम काही म्हणा राम राम. घरातले काम चालू
पूर्ण मुखाने भगवान परमात्म्याचं भजन करायचं. केव्हा केव्हा आणि कुठे कुठे करायचं. म्हणतात आपल्याला कुठेही काहीही सोडून जायची गरज नाही. असोनी संसारी जेव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा. प्रपंच असोनी परमार्थ साधावा वाचे आळवावा. पांडुरंग सावता महाराज म्हणतायत आपल्याला कुठेही जायची गरज नाही. प्रपंच असो आणि परमार्थ साधा, त्याच्यासाठी आपल्याला काहीही सोडण्याची गरज नाही. सगळे काम करत असताना माझे नाथ महाराज म्हणतायत हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला. आणि असं जर आपण केलं तर काय होईल म्हणतात त्या भगवान परमात्म्याला कधी ना कधी, आज नाही तर उद्या नाही तर परवा नाही तर कधी ना कधी तुमची आमची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आणि तो दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कबीरजी महाराज म्हणतायत याद आए कि उनको कभी ना कभी, याद आए कि उनको कभी ना कभी, याद आए कि उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, ऐसा विश्वास मन में जगाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण 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 गोविंद गोपाल गाते चलो. काहीही सोडण्याची गरज नाही. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो. दोन भक्ती सांगितलेली आहे, बाह्य भक्ती, आणि तिसरी भक्ती जी स्मर्तव्य ती भक्ती सांगितलेली आहे अंतर्भक्ती. उद्धारासाठी तिसरा जो उपाय सांगितलेला आहे मनातल्या मनात स्मरण करायचं, मनातल्या मनात स्मरण करायचं. हे ऐकल्याबरोबर परीक्षितांनी हात जोडले आणि श्री शुकदेवजींना विचारलं महात्मा मनातल्या मनात भगवान परमात्म्याचं स्मरण करायचं हे फार कठीण आहे महाराज. एक वेळ श्रोतव्य श्रवण भक्तीही होईल, कीर्तितव्यश्च तीही होईल, परंतु मनातल्या मनात स्मरण करायचं हे फार अवघड आहे. कारण मन फार चंचल आहे, ते कुठेही स्थिर राहत नाही. हातामध्ये माळ घेतली आणि माळ जप करायला सुरुवात केली. मनी पुढे पुढे जातायत आणि मनीराम कुठेही फिरायला निघून जातायत. माळेचे मनी कधी पुढे पुढे गेले आणि मनीराम कुठे फिरायला कधी निघून गेले कळतही. असं हे मन आहे. मग मनातल्या मनात स्मरण करणं फार कठीण आहे महाराज. या मनाला स्थिर करण्याचा काही उपाय आहे का? हे मन कशाने स्थिर होऊ शकतं का? हा प्रश्न सगळ्यांचा आहे. जे भगवान परमात्मा गीतेचं ज्ञान अर्जुनाला देत होते त्या अर्जुनाने सुद्धा एक प्रश्न विचारला भगवान परमात्म्याला, प्रभो चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलव दृढ तस्याहं निग्रह मन्ये वायुरीव सुदुष्करम. प्रभो मन कसं आहे? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. हे मन फार चंचल आहे, फार प्रमाथी आहे, ते अजिबात स्थिर राहत नाही. मग या मनाला स्थिर करण्याचा काही उपाय आहे का? बघा मन परमार्थामध्ये जरी देह आला तरी मन येतच असं नाही. आता सगळेजण या ठिकाणी येऊन बसलेले, कथा श्रवण करण्यासाठी येऊन बसलेले, देहाने इथे आहे, मनाने सगळेजण इथे आहेच असं नाही. काहींचं मन घरी फिरायला गेलेलं, गाई गाईने आले पण कुलूप व्यवस्थित लावलं की नाही काही लक्ष नाही. एकदा जर हिसका देऊन बघितलं असतं कुलपाला, न जाणो जर लागलंच नसेल तर मग काही खरं नाही.
काहींचं मन कुलपापर्यंत गेलं, काहींचं मन किचन पर्यंत गेलेलं आहे. गाईने आले खरे, परंतु दूध झाकायचं राहून गेलं. दुधाच्या पातेल्यावर झाकणी ठेवायचं राहून गेलं. जर मांजर आली तर सगळं दूध पिऊन जाईल. शरीर इथं आहे आणि मन कुठे गेलेलं आहे? किचन पर्यंत गेलेलं. मनुष्याचं शरीर परमार्थामध्ये असतं, परंतु मन असतंच असं नाही. कारण बरेच जण वारीला जातात नाही का? आळंदी पंढरपूरच्या वारीला जर गेले तर गेल्यानंतर त्यांचं शरीर तिकडे गेलेलं असतं, परंतु मन गेलेलंच असतं असं नाही. ते मन कुठल्या कुठे भटकत असतं. आणि हे मन पुन्हा पुन्हा मोबाईल घेतं हातामध्ये, घरी फोन लावताय, हॅलो उठले की नाही? मी तर आळंदीला पोहोचलो, उद्या माऊलींचं प्रस्थान होणार आहे आणि आता आम्ही दर्शनाला जाणार आहे, उठले की नाही, आवरलं की नाही? घरचे लगेच इकडून उत्तर देत असतात. दुसऱ्या दिवशी माऊलींचा रथ निघाला, प्रस्थान झालं. प्रस्थान झाल्याबरोबर हे घरी फोन लावतायत, उठले का? व्हिडिओ कॉल करून दाखव. माऊलींची पालखी व्हिडिओ कॉल करून दाखव. आता हे देहाने तिथे आणि घरचे लोक मनाने तिथे असतात की आता माऊलींचं प्रस्थान झालं असेल, पालखी निघली असेल, आता पुण्यापर्यंत गेले असतील, आता सासवडच्या घाटामध्ये असतील, आता सासवडला गेले असतील. इकडून हे रात्री संध्याकाळच्या वेळेस फोन करतायत. 4 वाजले, चहा पाण्याची वेळ झाली की हॅलो मुलं शाळेतून आले की नाही? हा, मुलं आले असतील, चहा पाव खात असतील. शरीराने तिथे आणि मनाने घरी. आणि घरचे लोक विचार करतायत आता गेले असतील बंडी शेगाव पर्यंत, आता गेले असतील वाखारी पर्यंत, आता पोहोचले असतील पंढरपुरापर्यंत, आता प्रदक्षिणा केली असेल, आता पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन झालं असेल, सगळे वारकरी पंढरपुरामध्ये असतील. घरचे लोक घरी बसल्या बसल्या स्मरण करतायत. आता सांगा, खऱ्या अर्थाने जे देहाने वारीला आहेत ते खऱ्या अर्थाने वारीला आहे की जे मनाने वारीला आहे ते आहे? कोण आहे? जे घरी बसून मनाने वारीचं चिंतन करतायत खऱ्या अर्थाने वारीला ते आहे. तसं देहाने जर काय कृती चालू आहे याच्यापेक्षा मनाने काय चालू आहे याला फार महत्व आहे. म्हणून मनिराम फार कठीण आहे. या मनाला स्थिर कसं करायचं आहे, कारण हे मन कसं आहे. कबीरजी महाराज म्हणतायत हे मन फार चंचल आहे. मन के हारे हार है, मन के जीते जीत, मन ही मिलावत राम सो, मन ही करत फजी. हे मन फार चंचल आहे. मग याला स्थिर कसं करायचंय? भगवान परमात्म्याने अर्जुनाला मनाला स्थिर करण्याचे 2 उपाय सांगितलेले आहे. अर्जुना, मनाला कसं स्थिर करायचंय? असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रह चलम, अभ्यासेन तु कौन्तेय वैरागेण च गृह्यते. अर्जुना, मनाला स्थिर करता येते त्याच्यासाठी 2 उपाय आहे. एक आहे अभ्यास आणि दुसरा आहे वैराग्य. एकच क्रिया जर पुन्हा पुन्हा केली तर त्या क्रियेला अभ्यास म्हणताय. पुन्हा पुन्हा मनाला ओढून आणलं परमार्थामध्ये, पुन्हा पुन्हा नामस्मरण करायला लावलं तर कधी कधी हे पळून जाणारं मन हळूहळू अभ्यासाने भगवान परमात्म्याच्या भजनाला लावेल. म्हणून पहिला उपाय आहे अभ्यास. कसं मनाला लावायचंय परमार्थामध्ये? अभ्यासाने सर्व गोष्टी होत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये मोठ असायची. जे जुने लोक आहेत त्यांनी मोठ बघितलेली असेल. विहिरीमध्ये पाणी बाहेर काढण्यासाठी मोठ असायची, बरोबर आहे? त्या मोठेद्वारे पाणी बाहेर काढलं जायचं. ते पाणी बाहेर काढण्यासाठी ज्याच्याने पाणी बाहेर ओढायचं आहे त्याला जो मोठाचा मोठा एक दोर बांधलेला असायचा दोनही बाजूंनी. आणि तो दोर विहिरीवरच्या आजूबाजूला जे दगड होते त्या दगडावरून सोडलेला असायचा. तो दोर
ज्यावेळेस ढिला केला जायचा त्यावेळेस ते मोठ जे आहे ते खाली पाणी घेण्यासाठी जायचंय, आणि जेव्हा तो दोर खेचला जायचा तेव्हा हळूहळू ते पाणी वर यायचं आणि वर आल्यानंतर ते बाहेर टाकलं जायचं ते पाणी. बरोबर आहे, असंच होतं ना. मग तो जो दोर आहे तो दोर त्या दगडावर पुन्हा पुन्हा घासला जायचा. दोर जेव्हा पुन्हा पुन्हा त्या दगडावर घासला जायचा, विहिरीच्या कडेला जो दगड असतो त्याच्यावर दोर घासला जायचा. आता सांगा, दोऱ्याने जर दगड कापायचा ठरला तर दगड कापता येईल का? दोराने दगड कापता येईल का? कापता येणार नाही. परंतु जो मोटेचा दोर होता तो ज्या वेळेस पुन्हा पुन्हा त्या दगडावर घासला जायचा, पुन्हा पुन्हा घासल्या गेल्यामुळे तो दगड घासून घासून त्याला खोलगट आकार तयार व्हायचा, आणि परिणाम काही दिवसांनी तो दगड सुद्धा त्या ठिकाणी घासून घासून पातळ व्हायचा आणि त्याचे दोन तुकडे होत होते. काही वेळेस तो पूर्ण घासला जायचा. दोराने दगड कधी कापला जात नाही, दोराने दगड कधीही दगडाला खड्ड पाडता येत नाही, परंतु त्या दोराने ती क्रिया पुन्हा 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 केल्यामुळे काय घडतंय? दोरामुळे दगड सुद्धा कापला जातोय. म्हणजे अभ्यास जर पुन्हा पुन्हा केला तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. तसं मन सुद्धा अभ्यासाने स्थिर होऊ शकतं. अभ्यासेन तो कौंतेय. दुसरी गोष्ट सांगितलेली वैराग्येन च गृह्यते. वैराग्य म्हणजे काय? सर्व सुखोपयोगी वस्तूंचा त्याग करण्याचं कार्य म्हणजे वैराग्य. असं वैराग्य जर पुन्हा पुन्हा त्याचं नियम लावला, सगळं सोडण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच मन स्थिर होईल. हे उपाय भगवंताने सांगितलेले. श्री शुकदेवजी महाराजांनी सुद्धा मनाला स्थिर करण्याचे 5 उपाय सांगितलेले आहेत. मनाला स्थिर करण्यासाठी संतांनी सुद्धा भगवंताच्या पुढे प्रश्न विचारलेला आहे. हे प्रभो परमात्मा, आमचं मन फार चंचल आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी नये तुझे. सांग पंढरीनाथा, तुझं नामस्मरण करायला बसलं की हे मन भटकायला लागतं, याला स्थिर कसं करू? श्री शुकदेवजी महाराजांना जेव्हा परीक्षितांनी प्रश्न विचारला, श्री शुकदेवजींनी 5